माणसात बरेच लपलेली गुणकौशल्य असतात, ज्याची त्याला जाणीव नसते. पण ती कौशल्य हुडकून काढणं हा शिक्षणाचा मूलभूत उद्देश आहे. हा उद्देश साकारताना शिक्षण आराखडा किंवा त्याच्या प्रारूपापेक्षा परस्पर पूरक अशा संवाद प्रक्रियेची गरज आहे. थोडं सोपं करून सांगायचं झालंच तर आपल्याला काही वेगळं असं शिकायचं नसून आपल्यात काही गुणकौशल्यांची स्वतःला आठवण करून द्यायची आहे. कारण शिकवणं म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याची जाणीव करून देणं, त्यांची आवड शोधण्यात आणि ती जोपासण्यात त्यांची मदत करणं. ह्यामुळे त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य निर्माण करण्यास मदत होईल. मेक इन इंडिया असो, स्टार्टअप इंडिया असो किंवा नवं शैक्षणिक धोरण असो, त्याची सुरुवात आणि शेवट हा नेहमी सामान्य नागरिकांवर येऊन थांबतो. अशा धोरणांचे परिणाम काही वर्षांनी दिसून येतात आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. ह्या धोरणांची उद्दिष्ट आणि फायदे लक्षात घेऊन आम्ही आजच्या विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम आणि वस्तू उत्पादनं आणली आहेत जे त्यांना बुद्धिमान, संवेदनशील आणि उद्यमशील बनवतील. कारण आजचा विद्यार्थी भविष्यात ह्या धोरणांचा एक भाग होऊ शकतो. याच विचारसरणीसह मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने काही विषय निवडले, जे शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांना स्वतःची कौशल्य शोधण्यास मदत करतील. आम्ही हे विषय उत्पादन आणि उपक्रम या 2 श्रेणींमध्ये विभागले आहेत आणि ते अधिक परिणामकारक व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी प्रशिक्षक देखील घडवले जातील. यावर काम करताना कल्पकता, ती साकारणारी सक्षमता आणि निर्मिती करू शकणाऱ्या मंडळींचा गट तयार करण्याची जोड देत आहोत. याशिवाय आम्हाला असं वाटतं की विद्यार्थ्यांना अंतिम उत्पादनं बनवण्यामध्ये उपयुक्त असलेल्या विविध प्रक्रियांची म्हणजेच कच्च्या मालापासून उत्पादनापर्यंतची माहिती असणं आवश्यक आहे. ह्याने केवळ विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पनांनाच वाव मिळणार नाही, तर विद्यमान असलेल्या पद्धतींमध्ये काही बदल करण्यास देखील उपयुक्त ठरेल. त्याच संबंधात आमच्याकडे इतर प्रस्ताव आहेत, द मेकर आणि बरंच काही. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या उपक्रमाअंतर्गत धोरण आणि व्यूहरचनेबरोबरच एक पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्वा. 2. स्पर्धा
विद्यार्थ्यांची गणित विषयात आवड निर्माण करण्यासाठी आणि विषयातील संकल्पना आणि रचना अधिक सहजपणे समजण्यासाठी अंकनाद महत्त्वाची भूमिका बजावेल.